जून महिन्यामध्ये आम्हाला पैसे मिळाले तेव्हा की नाही खूप म्हणजे पेरण्याची वेळ राहते ना, तेव्हा खूप टंचाई राहते पैशाची. आणि ऐन अडचणीच्या वेळेस या लोकांनी आम्हाला म्हणजे हातानं न देता सरळ बँकेमध्ये टाकले पैसे आणि ते आम्हाला काढायला पण त्रास नाही झाला आणि सगळी शेती वगैरे करायसाठी ते पैसे खूप महत्त्वाचे ठरले. जे आमच्या गावाची परिस्थिती होती ना ती खूप हालाकीची होती, त्याच्यामुळे आम्हाला बाहेरगावी कामाला जावं लागत होतं. 6 ऑटो वगैरे भरून कामाला बाहेर जात होते दुसऱ्या गावाला, ते आता जात नाही. आणि आमच्याच गावात भरपूर काम आहे, कारण प्रत्येकानं शेती केल्यामुळे प्रत्येकाच्या घरी शेतीचेच कामं करणं चालू आहे. आणि जे घरकुल योजनेमध्ये घरकुलं येतात त्या बजेटमध्ये त्यांचा घर म्हणजे पूर्ण होऊ शकत नाही. तर यांनी जे पैसे दिले याच्यामध्ये अर्धे पैसे टाकून त्यांनी चांगल्या पद्धतीने घर उभं केलेलं आहे. जे बिमार वर्ग होते, काही म्हातारे लोक, त्यांना कसे व्याजानं पैसा काढून दवाखान्यात लावावा लागत होता आणि ज्याच्याजवळ गाडी वगैरे नव्हती की रात्रीला वगैरे बिमार पडलं की ॲटोचे पैसे खूप घेतात ना रातच्या वेळेस, तर काही लोकांनी आता 2 व्हीलर वगैरे घेतलं आहे, त्याचा पण फायदा झालेला आहे. आणि या लोकांचं एवढं कौतुक करावं ते कमीच आहे, कारण पेरणीच्या वेळेस आम्हाला म्हणजे 3-4% पैसे जे काढावं लागत होते पेरणीसाठी, ते आता आम्ही यावर्षी काढले नाही आहे. त्याच पैशात आम्ही आमची शेती केली आहे आणि सगळ्या जणांनी पैसा चांगला शेतीसाठीच लावला आहे. बाकी इतर खर्च कमी आणि शेतीकडे जास्त लक्ष दिलं आहे यावर्षी लोकांनी.